अलमट्टीतून 3 लाख क्युसेकनं विसर्ग नाहीच। समितीचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमधील संवाद व्हायरल झालेला आहे। अलमट्टीमधनं पुरेसा विसर्ग होत नसल्यानं सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते। गुड मॉर्निंग। काय परिस्थिती वाईट आहे सर। काय झालंय, अलमट्टीने काल रात्री 5 वाजता संध्याकाळी सांगितलं होतं की आम्ही विसर्ग करतोय 3 लाखानं म्हणून, आणि 3 लाखानं विसर्ग करतो म्हणून त्यांनी मेसेज पण फॉरवर्ड केला। आणि त्याप्रमाणे त्यांनी विसर्ग केलेला नाही आहे। त्यांचं काय चाललंय, आता अलमट्टीची लेवल मेंटेन करायचं, म्हणजे आता जी 517-60 जी लेवल आहे ती कंटिन्यू ते ठेवायला लागले। आणि त्याच्यामुळे काय व्हायलंय, सांगलीकडचं आणि इकडचं पाणी जे आहे ते पुढे जाईना झालंय। आणि आता मागून परत कोयना धरण सोडणार आहे, राधानगरी विसर्ग होणार आहे, वारणीचा विसर्ग चालू आहे। तर यामुळं सांगलीकर आम्ही पुरात जाऊ सर, अशी परिस्थिती आहे। मट्टीला पण बोलतोय आपण कंटिन्युअसली। हा, ते 517च्या खाली आणायला काही तयार नाही। हा, सर्व स्तरावरून प्रयत्न झाले त्यासाठी की त्याने म्हणतात तुम्ही कारण ते अलमट्टीवर हे करता आहे काय, आणि सर्व स्तरावर बोलणे करून पण ते 517 साधारण अराउंड त्याच्या मेंटेन करायचं ते। तर याविषयी सर्जेराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात। अलमट्टीने जी 513 मीटरची पातळी मेंटेन करणे गरजेची होती ती आता केलेली नाही आहे, ती 517 पर्यंत ठेवलेली आहे। या संदर्भात तुमचे एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेलं आहे। हे तुमचं नेमकं कोणाशी संभाषण झालं आहे आणि तुमचा नेमका आरोप काय आहे? काय झालंय, कृष्णा महापूर समिती गेली 8 दिवस झालं प्रशासनाला या ठिकाणी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की अलमट्टीला जे गाईडलाईन घालून दिलेले CWCने घालून दिलेल्या गाईडलाईन आहेत त्याचं पालन तंतोतंत करावं, म्हणजे आपल्याकडे पूर येणार नाही। या बाबतीत आम्ही कोल्हापूर कलेक्टर आणि सांगली जिल्हाधिकारी यांना दोघांनाही स्वतः प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना पत्र पण व्यवहार केलेले आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री यांना सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे, परंतु कुठेही या ठिकाणी संबंध किंवा संपर्क करून समन्वय साधताना या ठिकाणी अधिकारी दिसले नाहीत। जास्तीत जास्त विसर्ग अलमट्टीने सोडावा, आणि 3 लाखाचा विसर्ग जर परवा दिवशी सोडला असता तर आजची परिस्थिती नव्हती, आज आपलं पाणी खाली गेलं असतं। मग ज्यावेळेला गुणाल साहेबांचा मला फोन आला त्यावेळेला त्यांच्याशी मी बोललो की साहेब म्हटलं हे परिस्थिती आता वाईट आहे, सांगलीची परिस्थिती वाईट आहे, आपण या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे, आपल्या हातातच सगळं आहे। तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही भरपूर प्रयत्न या ठिकाणी करत असून सुद्धा अलमट्टी हेकेकॉरपणा या ठिकाणी करत आहे, पाणी सोडत नाही आहे। आमचा प्रयत्न चाललेला आहे, आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नात आहोत। महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक शासन यांच्यामध्ये समन्वयाचा कुठेतरी अभाव असल्याचं दिसून येते। तसेच कोयना धरणातून जो सोडण्यात येणारा विसर्ग आहे आणि अलमट्टी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग, यामुळे देखील हा फटका बसतोय का? यामध्ये समन्वय होताना दिसत जरी असला तर प्रत्यक्ष कागदोपत्री या ठिकाणी कुठेही विसर्ग अलमट्टीने केलेला दिसत नाही। अलमट्टीनं आजपर्यंत जेवढं येतंय तेवढंच पाणी पुढे सोडलं असल्यामुळं ती पातळी लेवल मेंटेन केली आणि पातळी तशीच राहिली, त्यामुळं आपल्याकडे बुडण्याची परिस्थिती निर्माण झाली, धोका निर्माण झाला। हे कुठंतरी आता तरी प्रशासनानं जागं व्हावं आणि प्रशासनानं याच्या विरोधात प्रशासनानं रीट सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे। कारण हे दरवेळेला जर असं घडत असेल आणि 50-50 हजार कोटीचं नुकसान जर होत असेल, सर्वसामान्य लोकांना या बाबतीत काहीच माहिती नाही आहे। प्रशासनानं जागरूक होऊन याबद्दल आमच्याबरोबर बैठक करावी। आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगायला तयार आहे, परंतु प्रशासनच ऐकून घेत नसेल तर मग आम्ही दाद कुणाकडे मागायची, असा एक प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय। परंतु आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे, ती शेवटपर्यंत नेणार आणि सांगलीकरांना पुन्हा कधी पुराचा फटका बसू नये यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करणार। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली। तर अलमट्टी धरणामधील पाण्याचे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने योग्य नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागानं अभियंता शिरीष पाटील यांची नियुक्ती केलेली आहे। अलमट्टीच्या सद्यस्थितीबाबत पुढारीशी बोलताना शिरीष पाटील यांनी सांगितलं की सध्या धरणामधनं प्रतिसेकंद 3 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। सध्या धरणामधील पाण्याची पातळी ही 516.340 मीटर इतकी आहे। गेल्या 12 तासामध्ये अलमट्टी धरणामधील 4 TMC पाण्याचा विसर्ग झाला असून सध्याचा साठा हा 76.69 TMC इतका आहे।